हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। तर मी इकडे ब्लॉग शूट करत होता आणि माझे दोघं पिल्लू रडत होतं, त्यामुळे त्यांना घेऊन थोडं त्यांच्यासोबत टाईम स्पेंड केलं मी बसून। त्यानंतर मी आज ह्यांना दिवसभर खूप स्वीट खाल्लं आहे। मला आठवडं झालं आहे खूप स्वीट खाऊ वाटायला लागले। मोतीचूर लाडू तरी इतकं खाल्लं मी ह्या आठवड्यात। त्यानंतर आता उन्हाळा चालू झालेला आहे। उन्हाळ्यामध्ये हे वेट लॉस करायला खूप मदत होते। जास्त जेवण जात नाही, पाणी पित असतो, त्यामुळे आता वेट कमी करून घ्यायला पाहिजे, नाहीतर असंच वाढत गेलं तर खूप प्रॉब्लेम होईल, ओव्हरवेट होते। आज रात्रीच्या जेवणामध्ये सोया चिंग्स पुलाव बनवत आहे मी। ते रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते। तर सगळ्यात आधी मी त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम व्हायच्यापर्यंत इकडं कांदासुद्धा कट करून घेते मी। आता पाणी गरम झाले, पाणी टाकून सोया चंक्समध्ये तर 20 मिनिटं साईडला ठेवायचं आहे। आता 20 मिनिटं झालेलं आहे। त्यानंतर आहे ना, असं पाणीमधून घट्टसर पिळून, अजिबात पाणी ठेवायचं नाही, असं घट्टसर पिळून साईडला काढून घ्यायचं आहे। त्याच्यातलं जे काही घाण असते ते निघून जाते आणि चांगलं सोयाबीनचं आम्हाला मिळते। त्यामुळे असं घट्टसर पिळून घ्यायचं आहे। त्यानंतर भात करण्यासाठी 4 लहान कांदा घेतले, कोथिंबीर, हिरवी मिरच, अद्रक, 10 ते 8 पाकळ्या लसूण, गाजर, टोमॅटो, फ्रेश मटार घेतले आणि सोया चंक्स घेतले। आता आधी लसूण, आलं आणि हिरवी मिरची टाकून वाटण करून घेते। तर असं मी जास्त बारीक कुटून घेत नाही आहे, थोडं तरी असं कुटून घेते। आलं लसणाची पेस्ट मी असं तरी कुटून घेतले, फ्रेश टाकले तर चांगले येते टेस्ट। त्यामुळे आता कुकरमध्ये 3 चमचे तेल टाकून गरम करायला ठेवले। तेल गरम झाल्यानंतर अख्खा मसाले टाकले। अख्खा मसाला म्हणजे स्टार मोग आणि 4-5 लवंग घेतले, 2 विलायची घेतले, 1 बिर्याणी लीफ घेतले आणि 1 चमचा जिरे, अर्धे चमचा मोहरी घेतले। ते सगळं फ्राय करून झाल्यानंतर आलं लसणाचे पेस्ट टाकून ते पण रॉ स्मेल जायच्यापर्यंत परतून घेतले। त्यानंतर कांदे टाकून परतून घेते। कांदे परतवायच्यापर्यंत मी इकडे सोया चंक्सला मॅरिनेट करून घेते। आधीच करायला पाहिजे होतं पण मी केलं नाही। तुम्ही करत असलं तर आधीच करून ठेवा। मी इथं आता मॅरिनेट करून घेते। मॅरिनेट करण्यासाठी 2 चमचा दही घेतले, दही टाकून 4 चमचा टाकले तरी पण चालेल, माझ्याकडे थोडं कमी होतं दही, त्यामुळे 2च चमचा टाकले। त्यानंतर गरम मसाला, हळद आणि लाल तिखट, मीठ टाकून सगळं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे। तोपर्यंत इकडे कांदा पण मस्त फ्राय झालं होतं, लालसर रंग आलं होतं। त्यानंतर टोमॅटो, गाजर, कोथिंबीर टाकून आणि मीठ पण टाकले, ते टाकून सगळं व्यवस्थित भाजून घेतले। सगळं व्यवस्थित भाजून झाल्यानंतर इथे मी आपल्या घरात अवेलेबल असलेले सुके मसाले टाकले। तुमच्याकडे पुलाव मसाला असला तर ते पण टाका, मी थोडं हळद पण टाकलेलं आहे। भाजल्यानंतर साईडला थोडं तेल सुटतात तोपर्यंत भाजायचं। त्यानंतर वॉश केलेलं तांदूळ टाकले मी, एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर ते सुद्धा थोडं असं मिक्स करून घेते मसाल्यामध्ये। त्यानंतर 2 ग्लास पाणी टाकले। त्यानंतर मिक्स करून ठेवलेलं, मॅरिनेट करून ठेवलेलं ते सोया चंक्स टाकून हात फिरवून घेते 2दा। त्यानंतर झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेतले तर सोया चंक्स पुलाव रेडी होतात। तर हे खूप हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे। सिंपल 1 पॉटचं रेसिपी आहे। आम्हाला कंटाळा आले तरी बनवलं तर चालेल आणि सोयाबीनमध्ये प्रोटीनसुद्धा असतात, त्यामुळे सोया चंक्स खायला पाहिजे। त्यानंतर सोयाबीन पण म्हणतात आणि सोया चंक्स पण म्हणतात, आमच्याकडे तिकडं सोया चंक्स म्हणतात, त्यामुळं मी सोया चंक्स म्हणत आहे।
आता रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे. सो ह्याच्यासोबत रायता असले तर अजून कॉम्बिनेशन छान लागते. तर रेसिपी कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.